मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषण करत असले तरी सुद्धा आझाद मैदानाच्या पूर्ण वर्तुळ भागामध्ये तुम्हाला सगळीकडे मराठा आंदोलक पाहायला मिळतात। सर्वांच्या तोंडातून एकच निघतंय की आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। पॅशन स्ट्रीटचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती तुम्हाला जिथं दिसेल तिथपर्यंत मराठा आंदोलक दिसत आहेत। हे मराठा आंदोलक आहेत, राज्यातल्या वेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले आहेत। आपल्याला त्यांच्यासोबत बोलायचं आहे। कुठून आलात? आम्ही देगलूर तालुका नांदेड जिल्हा इथून। एवढं लांबून आलात? हो। काय आता काय डोक्यात काय ठरवून आलात? आम्ही काय ठरवून आलो, आम्हाला आरक्षण पाहिजे। जोपर्यंत आरक्षण देणार नाही सरकार तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। गावाकडे काय करता तुम्ही? गावाकडे शेती करतो। किती शेती? 3 एकर शेती आहे, बागायत नाही, कोरडवाहू आहे। काय अडचणी येतात तुम्हाला? अडचणी अशा भरपूर येतात, आरक्षण नसल्यामुळे अडचणी येतात। कारण का आमचे लेकर बाळ 3 एकर शेतीमध्ये काय भागते सांगा तुम्ही। आणि आता तर पाणी पडले, अतिवृष्टी झाली, पुरा शेती पाण्याखाली गेली। आम्ही जगाव कसं मराव कसं हे प्रश्न आहे आमचा। आता तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकतील? वाटतं का म्हणजे काय देऊ शकणार हे प्रश्न आहे आमचा। आम्हाला ज्या नोंदणी घटल्यात 58 लाख नोंदणी आणि सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला, मग का देणार? यांनी काय म्हणले होते? अध्यादेश तर एकनाथ शिंदेनी काढलेला होता। मग शिंदेनी काढला तर सरकारमध्ये नव्हते का तो अध्यादेश? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मग तेव्हा गृहमंत्री होते ना, सरकारमध्येच होते ना। मला वाटत नाही का एकनाथ शिंदेनी फसवणूक केली म्हणून? एकनाथ शिंदेनी फसवणूक केली असं वाटत नाही। एकनाथ शिंदेना फसवायला मोहरी केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्हाला चांगलं म्हणजे सहकार्य केलं। 58 लाख नोंदणी घटल्या, शिंदे समिती स्थापना केली आणि एकनाथ शिंदे साहेबाला मोहरी करून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदे साहेबच व्हायला पाहिजे होते मुख्यमंत्री, मग त्यांनी एकनाथ शिंदे साहेबाची फसवणूक केली। आमची समाजाची तर केली, एकनाथ शिंदे साहेबाची केली। मग आता जरांगे पाटील म्हणतात की आता आरक्षण घेतल्याशिवाय अजून हटणार नाही, मग आता तुमची आहे थांबायची तयारी? थांबायची तयारी जरांगे पाटील जोपर्यंत आरक्षण भेटजेपर्यंत हटणार नाही तोपर्यंत आमची बी तयारी आहे थांबायची। आणि साधी सुधी नाही तयारी। आम्ही अन्न पाणी राशन सगळं घेऊन आलो। जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। जीवाची आहुती गेल तर चालेल। कुठून आलाय? मी देगलूर तालुका नांदेड जिल्हा सुगाव। सामना करायला लागतोय इथे? हो, इथं कसं आहे, पहिलं जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांना पहिले पण एक वेळेस आम्ही मुंबईला आलो होतो। देवेंद्र फडणवीस साहेबांना मुळात मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, आमच्या नोंदी सर्व आहेत तरी द्यायचं नाही। त्यांनी जाणून बुजून इथं आंदोलनाची गैरसोय केली। त्यांना वाटलं की हे मराठा समाजातील जे आलेले आहेत खाऊ गल्ली बंद केले, हे ते केले म्हणजे 2 दिवस राहून जातील परत जातील, पण असं होणारच नाही। आम्ही अन्नत्याग तर करूच। इथं जरांगे पाटील जोपर्यंत लढत आहेत तोपर्यंत त्यांच्या सोबत असू। फडणवीस तर सांगतायत की आम्ही मराठा समाजाला सवलती वगैरे दिल्या म्हणून। नाही, हे फक्त फसवीचे गळे आहेत। त्यांचं मुळात मराठा समाजाचा द्वेषी आहेत म्हणलं तरी चालेल। ते मराठा समाजाचे द्वेषी आहेत म्हणायचं कारण कसं, इथं काहीच व्यवस्था केली नाही। आम्ही 4 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं इथं आंदोलन करणार आहोत म्हणून। संडासची सोय कशाची सोय केली नाही त्यांनी। आता तुमच्या मागे सगळे टॉयलेटची व्यवस्था केलेली दिसते? नंतर केली, जेव्हा आम्ही प्रसार माध्यमाशी तुमच्यासारख्यांना बोललो ना तेव्हा दुसऱ्या दिवसापासून आले ते। अजूनही आपल्याला काही लोकांशी बोलायचं। या पुढे पुढे कुठून आलात? बगडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर। काय मागणी आहे? मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटावं जी जरांगे पाटलाची मागणी, ही सरकारनं ताबडतोब अंमलबजावणी करावी या मागणीची। सगळे मुख्यमंत्री देतील का तुमची मागणी, मान्य करतील का? जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। पण आता हे जे आंदोलनाला ज्या अटी नियम घालून दिले होते त्याचं उल्लंघन झालं असं गुणरत्न सदावर त्यांचं म्हणणं आहे। ते कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे। काय अडचण नाही, आम्ही आझाद मैदानावर फक्त 5,000चे बाकी आलेलो आहे। गणपती हे पाहायला, मरीन ड्राईव्ह पाहायला, गेट ऑफ इंडिया पाहायला, तरी पण मुंबई आम्ही सोडणार नाही इथून। या पुढे कुठून आलात? आम्ही बगडी आलो, छत्रपती संभाजीनगर। काय म्हणणं आहे तुमचं? आरक्षण मिळालं पाहिजे। काय अडचणीचा सामना काय करायला लागतो? आम्हाला खूप अडचणीचा सामना करावा लागतो। मुलांना आरक्षण जर असलं तर 17,000 रुपये फी लागते आणि बिना आरक्षणाची 2.5-3 लाख रुपये फी भरावं लागते आमची। आता आमचीच बहीण आहे, तिथं आमचं एक जरांगे पाटलाच्या कृपेने आमचं एक ओबीसी कास्ट निघालं, तर तिचा नंबर लागला MSc BHMSला, तर तिला फक्त ते कास्ट सर्टिफिकेटमुळे 17,000 रुपये फी लागली। ते जर नसतं तर 2.5 ते 3 लाख रुपये फी भरावं लागले असते आम्हाला। तर हे एवढा फायदा आहे ओबीसी कास्ट सर्टिफिकेटचा आहे आम्हाला। जे नितेश राणे या आंदोलनाला विरोध करतायत त्यांच्या मतदारसंघातले मराठा आंदोलक आपल्या सोबत आहेत। कुठून आलात? माझं गाव देवगड, कोकण, सिंधुदुर्ग। गडी दामाने संतोष कदम।
पण ते तुमचे आमदार तर विरोध करतायत मराठा आरक्षणाला. हो, विरक्षण काय गरज आहे आम्हाला? एवढी परत आमच्या नावावर जमिनी असून आम्हाला जमिनी कमी आहेत बरोबर. आणि आमची आता माझी मुलगी आहे, तिला 10,000 पगार आहे, एक मुलगी माझी, धड नोकरी नाही काय नाही. मला सांगा त्यांना आरक्षण नको असेल, पण कोकणातल्या लोकांना पाहिजे ना. बाकीची गरीब लोक आहेत ना, जनता कोकणाच्या वतीने मी आलेलो आहे. गरीब लोकांना आरक्षण पाहिजे आहे, त्यांना पाहिजे नको देऊ. कोकणात पण गरज आहे आरक्षणाची. आहे तर गरज आहे ना. तिथं कुणबीच्या नोंदी मिळतात तिकडे. आता कुणबी नाही, आमचं कसं क्षत्रिय मराठा म्हणून आहे, कदम म्हणून. आमचं मूळ तुळजापूर भूते कदम. आम्ही तुळजाभवानीचे तिथले तुळजाभवानीचे कदम. आम्ही त्या विजयदुर्ग किल्ला आहे म्हणून तेव्हा नाईकी पदवी होती आम्हाला. आम्ही आलो तिथून आम्ही गडितामाने आलो. आम्ही कदम समाज आमचा भरपूर आहे, तुळजापूर सगळं आहे. पण आम्हाला तर आरक्षणचं गरज आहे, कारण आता आमचे चुलत नातू आहेत त्यांना भेटेल. मला काय एक पोरगी आहे, माझ्या बाकी पोरीच्या मागे त्यांना मुलांना भेटेल. सगळे सोयरे पाटलांचं बरोबर. आणि पाटलांसाठी मी आज 3 दिवस टीव्ही बघतो. मलाच वाईट वाटलं, मी रात्री ट्रेनला बसलो जायला. आपला माणूस आपले मराठी मारतायत ना, मग आपण पण मेलो तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही कोणी. एक मराठा, जय भवानी. या पुढे या. कुठून आलात? बीडहून आलो. ते सदावर ते लक्ष्मण हाके ते विरोध करतायत. त्या दिवशीच लक्ष्मण हाकेला गेवराईमध्ये आमच्या मतदारसंघामध्ये चपलीने हाणलं मराठा समाजाने. काय बोलतात? हा, चपलीने हाणलं. आपण जरांगे पाटील म्हणतायत हिंसाचार करू नका, असं काही करू नका ज्याच्यामुळे आंदोलन गालबोट लागेल. मग असं करण्याची काय गरज पडते? लक्ष्मण हाकेच ते आले होते ना फॉर्च्युनर मध्ये, त्याच्यामध्ये ते दांडे घेऊन आले होते. त्यांना काय करायचं होतं माहिती का? हिंसक वळण लावून बीड जिल्ह्यामध्ये कर्फ्यू लावायचा होता आणि आंदोलन बंद करायचं होतं. बीड हा जरांगे पाटलाचा बीड हा बाले किल्ला आहे. जरांगे म्हणतात मराठा समाज मागास नाही. मागास आहे ना, मागास नाही असं थोडंच आहे, मागास आहे ना सर. नोंदी मिळाल्या म्हणजे कुणी मागास होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या मुळात सर्व समाजातील समाज हा 5% पुढारलेला आहे. असं जे मराठा याचे का जे आंदोलक आहे ते विरोध करताय मराठा याच्या, तर ते विषय असा आहे की सर्व समाजातली 5% लोक पुढारलेले, हाकेच्या यांच्या समाजातली 5% लोक पुढारलेले, तरी पण ते मराठा आंदोलनाला विरोध करताय. आज जे मुंबईत जे मराठा बांधव दाखल झाले, हे सर्व गावखेड्यातील मराठा बांधव दाखल झालेले आणि त्यांना ओबीसी आरक्षणाची नितांत गरज आहे आणि ते दिलंच पाहिजे. पण कसं देणार? तोडगा कसा निघणार? सरकार म्हणतंय की आम्ही सुविधा देतोय, सवलती देतोय. दुसरीकडे एकनाथ शिंदे म्हणतायत की ओबीसी समाजाच्या हक्काला आम्ही धक्का न लावता तोडगा काढण्याचा प्रयत्न. विषय असा झालेला आहे की ओबीसी आयोग जे असेल ते आज आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले. पण आज पाहिलं तर आपण सरकारमधला एकही मंत्री या आंदोलनाला भेट द्यायला तयार नाही. तर त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, हे सर्व सरकारमधल्या मंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कुठून? साताऱ्यामधून मान तालुक्यातून आलोय, बिजवडी गावातून. तर वास्तविक आंदोलनाची गरज म्हणजे दादांनी जो आम्हाला निर्णय दिलाय की मुंबईला निघायचंय, तर त्या निर्णयावर आम्ही सगळे. कधी आला तुम्ही? मी आज सकाळीच आलोय, आता इथे थांबणार. झाली सगळी व्यवस्था म्हणजे पहिल्या दिवशी लोकांना त्रास झाला आम्हाला कळलं ते, पण आता आम्ही आज सकाळी आलोय. आता आज सकाळपासून म्हणजे काहीच कमी नाही, म्हणजे एक असं मार्केट भरले पूर्ण. तुम्हाला चॉईस आहे, हे खाऊ की ते खाऊ, हे खाऊ, कशाचीच कोणाला कमी नाही. आणि ही सर्व समाजातील लोकांनी केलेली मदत आहे. आता तुम्ही किती दिवस थांबणार? आता जोपर्यंत आंदोलन भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथेच मुक्कामी असणार आहे. आरक्षणाला विरोध सुद्धा आता केला जातोय. आरक्षण बोलतायत, हाके बोलतायत. त्यांना आम्ही कन्सिडर कोण आहेत ते? त्यांना आम्ही ओळखीत नाहीत ना, चिंध्यांना. जरांगे पाटलांचं एवढं म्हणणं आहे, मी हिंगोली जिल्हा वसमत तालुक्यावरून आलेलो आहे. पाटलांचं म्हणणं एवढं आहे की आपल्याला शांततेमध्ये आरक्षण मिळवायचं आहे. ते कोण आहेत? आम्ही त्यांना ओळखीत नाहीत, समाजसुद्धा ओळखीत नाही. कोण हाके, कोण सदावर्ते, कोण काय घेणं देणारे नाही हो. कुठल्याही समाजामध्ये आम्हाला दुफाळी किंवा काही निर्माण करायचे नाही. शांततेमध्ये मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणामध्ये कशा सवलती भेटावं यासाठी एवढा आहे हट्टकटा. आणि पाटलाची तब्येत वरच्यावर खालावत चाललेली आहे. काय प्रश्न गांभीर्याने विचारा तुम्ही, याचा तरी कुठे विचार करायला पाहिजे. कुठल्याही पक्ष असो, एकच माळेचे मणी आहेत. कोणाचंही सरकार असो, काही घेणं देणं नाही. सर्वसामान्यांना कशा प्रकारे मदत होईल आणि कशा प्रकारे लवकरात लवकर तोडगा काढता येईल. तुम्ही म्हणता हायकोर्ट, कोणत्या याचिका, काय घेणं देणं आहे हो? लोकशाही आहे ना, आम्ही लोकशाही मार्गाने लढायलोत ना. आम्हाला काय कुणाला कुठं काही दंगे घडवायचे नाहीत किंवा कुठं काही कुणाला आहे का, मराठा समाजाकडून कुणाला आहे का काही तिळमात्र त्रास आहे का? इथं संचारबंदी असती ना, आहे का कुण्या मराठा तरुणाकडून कुणाची आहे का पिळवणूक? अतिशय शांततेमध्ये. आणि आमच्या भागातील आजोगे शेकडो लोक सांगतायत तुम्हाला आम्ही अन्न राशन सगळं काही पुरवू.
आम्हाला आंघोळीला पाणी नसू द्या, आता आमच्या बांधवांना मोबाईल चार्जिंगसाठी सुद्धा सुविधा नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारमध्ये 3 लोक आहेत, अहो, 2 तीन नाही. ऐका प्रश्न ऐका. 3 लोक आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, 1 मुख्यमंत्री आहेत. तुम्हाला आरक्षण मिळवून देण्यात अडथळा कोण आहे? अडथळा कोणी असो, एका माळेचे मणी आहेत, यांचं कसं आहे सेटलमेंट आहे. हे जर सगळे एक आले असते तर आम्हाला आंदोलन करायची वेळ आली नसती. उपमुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, काय घेणं देणं आहे? स्वतःच्या पोटाची पोळी भाजण्यासाठी हे सगळं काही करत आहेत, सांगा ना तुम्ही. आणि एकला मुख्यमंत्री एकीकडे आहे, मुख्यमंत्री म्हणतोय ते देत नाही, ते म्हणते ते देत नाही, उद्धव ठाकरे देत नाही. आपलं शरद पवार काय वाटतं तुम्हाला, कोण देत नाही? आम्हाला वाटतं की फडणवीस साहेब असं देत नाहीत वाटत नाही. हां, काय तुम्हाला काय अडचणी सामना, कुठून आलात? आम्ही पूर्णा तालुका परभणी जिल्हा. तर या सगळ्या मराठा आंदोलकांसोबत बोलल्यानंतर एक प्रतिक्रिया अत्यंत इंटरेस्टिंग होती. आज 3रा दिवस आहे. मागच्या 2 दिवसात शिंदे समितीने जरी चर्चा केलेली असली तरी सरकारचा कुठलाही नेता, कुठलाही मंत्री जरांगे पाटलांसोबत चर्चा करायला आलेला नाही. ही खंत मराठा आंदोलकांची आहे. जर सरकारने गांभीर्याने घेतलं नाही तर आम्ही मागे हटणार नाही आहोत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आहोत. जरांगे पाटलांचा आदेश हा आमच्यासाठी सर्वोपरी असेल असं मराठा आंदोलक सांगतात. पण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कॅमेरामॅन मंदारसोबत मी आतिक, मुंबईत.